चला आज आपण डायरेक्शन अँड डिस्टन्स हा चॅप्टर बघणार आहोत. रिझनिंगच्या आजपासून आपलं लेक्चर चालू होतील. याच्या आधी आपलं क्वांटचं सगळे लेक्चर झालेले आहेत. आता डायरेक्शन अँड डिस्टन्स याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं असतं, एखादा व्यक्ती एखाद्या त्याची मुवमेंट दिलेली असते. म्हणजे पहिल्यांदा त्याच्या डाव्या हाताला वळाला, एक ठराविक डिस्टन्स कव्हर केलं. परत त्याची तो राईटला वळाला, ठराविक डिस्टन्स कव्हर केलं. असे तुम्हाला 4-5 वेळा ते त्याला फिरवलं जातं आणि फायनली विचारलं जातं की तो त्याच्या ओरिजिन पोझिशन पासून तो कोणत्या दिशेला आहे, किंवा त्याची ओरिजिन पोझिशन त्याच्यापासून ओरिजिनल पोझिशन ती कोणत्या दिशेला आहे. किंवा त्याच्यामध्ये अजून जर ॲडव्हान्स करायचं म्हणलं तर ते काय म्हणतील, किंवा डिस्टन्स किती असेल. आता डिस्टन्स किती असेल ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे डिस्टन्स असतात. तर त्यांनी जर असं विचारलं की टोटल डिस्टन्स कवर्ड, तर डिस्टन्स म्हणजे काय असतं आपल्याला माहिती आहे. तर त्यानं जेवढी डिस्टन्स कव्हर केलेलं असेल ते आपण कॅल्क्युलेट करायचं. आणि शॉर्टेज डिस्टन्स म्हणलं तर एकदम मिनिमम डिस्टन्स जिथे येईल ना ते आपण कॅल्क्युलेट करायचं असतं. तर त्याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय बेसिक माहिती पाहिजे, आपल्याला दिशा माहिती पाहिजे, कोणत्या दिशाला कोणत्या साईडला आहे ते. आता ही आपण नॉर्थ म्हणतो, याला याला साऊथ म्हणतो, ईस्ट अँड वेस्ट. नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट हे काय झाले आपले प्राईम डायरेक्शन. प्राईम डायरेक्शन म्हणजे कसं, त्या प्रमुख दिशा झाल्या. आणि मग याच्यामध्ये देखील आपण ऍड करतो की ज्याला आपण काय म्हणतो सबऑर्डिनेट डायरेक्शन. सबऑर्डिनेट डायरेक्शन आता ही कोणती डायरेक्शन असेल तर आपल्याला माहिती होती या साईडला कोणते होते नॉर्थ, या साईडला कोणते होते तर ईस्ट, नॉर्थ ईस्ट. ओके, या साईडला कोणती होती साऊथ ईस्ट. ओके, इथे काय होईल साऊथ वेस्ट, आणि इथं नॉर्थ वेस्ट. हे काय झालं आपल्या सबऑर्डिनेट डायरेक्शन. आता ह्या जर आपण एकाच ठिकाणी मांडल्या, जर समजा हे अशी डायग्राम काढल्या आणि एकाच वेळेस मांडल्या, तर पहिल्यांदा एक नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट. ओके, हे काय झालं आपल्या प्राईम डायरेक्शन झाले. आता लक्षात कसं ठेवायचं की ही दिशा कोणत्या याच्यामध्ये आहेत, नॉर्थ आणि ईस्ट मध्ये. तर पहिल्यांदा नॉर्थ घ्यायचं, नॉर्थ ईस्ट. ओके, ही दिशा कोणत्या याच्यामध्ये साऊथ आणि ईस्ट मध्ये, साऊथ ईस्ट. ओके, ही दिशा कोणत्या ह्याच्यामध्ये साऊथ वेस्ट, आणि इथे कोणती असेल नॉर्थ वेस्ट, नॉर्थ वेस्ट. ओके, एवढी डायग्राम काढून घ्या. मग पुढचं आपण त्याच्यावरचे न्यूमेरिकल फॉर्म. आता याच्यावरती एक्झाम्पल, याच्यामध्ये परत अजून एक कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट ऑफ क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. म्हणजे आपल्याला डायरेक्ट लेफ्ट हँडला किंवा राईट हँडला असं न देता ते काय म्हणतील, ही मूव क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या दिशेप्रमाणे, घड्याळाची दिशा कोणती असते ही झाली, त्याला काय म्हणायचं आपण क्लॉक वाईज. आणि अँटी क्लॉकवाईज कसे असेल तर घड्याळाच्या अपोजिट दिशेने, अँटी क्लॉकवाईज. ओके, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज.
आता याच्यामध्ये जसं मी म्हणलं होतं की लेफ्ट आणि राईटला टर्न. जर समजा एखादा पर्सन इथं जो या side ला आणि तो साऊथ डायरेक्शनला बघत असतो, तर त्याची ही ही जी डायरेक्शन दाखवलेली बाणाची ती कोणती असेल? जर पर्सन इथे उभा आहे आणि साऊथकडे बघत असेल तर ती जी डायरेक्शन दाखवत असेल तर ती कोणती असेल? राईट असेल ना, कारण की जर आपण असं उभा राहिलं तर हा कोणता हात उभा होते? राईटला येईल. आणि जर पर्सन इथे उभा असेल आणि तर ही डायरेक्शन कोणती येईल त्याची? लेफ्ट येईल. ओके. सिमिलरली तिथे पर्सन उभा असेल तर ही डायरेक्शन कोणती येईल? तिथे राईट आले म्हणजे ही लेफ्ट येईल. आणि इथे पर्सन उभा असेल तर तिथे काय येईल? राईट डायरेक्शन. एवढी डायग्राम काढून घ्या. हो. आता पुढचा कन्सेप्ट आहे शॅडो. आता कन्सेप्ट ऑफ शॅडो याच्यामध्ये काय असेल की तुम्हाला एखादं दिले असेल, दोन व्यक्ती मॉर्निंगला किंवा इव्हिनिंगला एकामेकाशी कॉन्व्हर्सेशन चालू आहे. एकाची शॅडो ही दुसऱ्याच्या लेफ्ट किंवा राईटला आहे. तर त्याच्यातले कोणाची डायरेक्शन नॉर्थला आहे किंवा कोणाचं फेस साऊथला आहे की किंवा कोण कोणाच्या कसं अपोजिट उभा राहिलेलं आहे हे आपल्याला विचारलं जाऊ शकतं. आता जर समजा हे सण असेल, हा सण आहे, आणि ही समजा तुमची पर्सनल आहे किंवा एखादी वस्तू आहे. ही जी डायग्राम आहे ती एखादी पर्सन समजा किंवा वस्तू म्हणा. जर मॉर्निंग असेल, मॉर्निंग असेल तर त्याची डायरेक्शन कोणती असेल? शॅडो या साईडला असेल. म्हणजे शॅडो त्याची कोणत्या दिशेला जाईल? पश्चिम दिशेला जाईल ना. ज्यावेळेस मॉर्निंगला शॅडो कोणत्या दिशेला जाईल? वेस्टला जाईल. अँड इव्हिनिंगला कुठे जाईल? शॅडो याची या साईडला येईल म्हणजे ईस्टला जाईल. म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला दिलं जाईल की दोन व्यक्ती आहेत आणि ते कॉन्व्हर्सेशन चालू आहे आणि मॉर्निंगची वेळ आहे, तर त्यांची शॅडो कोणत्या साईडला जाईल? तर वेस्ट डायरेक्शनला शॅडो घ्यायची त्यांची. आणि ज्यावेळेस इव्हिनिंगचा असेल त्यावेळेस शॅडो त्यांची ईस्ट डायरेक्शनला घ्यायची. शॅडोची डायरेक्शन ईस्ट घ्यायची. काय आपला girl is going towards west. Then she turned left. Then turn 90 degree in clockwise direction. In which direction she is going now? म्हणजे एक ओरिजिन पोझिशन सुरुवातीला समजा ही ओरिजिन पोझिशन आहे. गर्ल पहिल्यांदा कुठे गेली? वेस्टला गेली. आता ही डायरेक्शन कोणती असते आपली? ईस्ट. ही डायरेक्शन आली वेस्ट. म्हणजे गर्ल पहिल्यांदा या दिशेने चालतात. आता याच्यामध्ये बघा आपल्याला डिस्टन्स दिलेलं नाही, मग तुम्ही अप्रॉक्सिमेट डिस्टन्स घेऊ शकता. तर गर्लची पोझिशन आता इथे आली. पुढे काय म्हणलेलं आहे? देन सी टर्न टू द लेफ्ट. आता ती इथे आली, पण आता ती कोणत्या दिशेला जाते? लेफ्ट डायरेक्शनला, तिच्या हाताच्या लेफ्ट डायरेक्शनला. तर आता तिचा चेहरा हा वेस्टकडे आहे, तर लेफ्ट डायरेक्शन कोणती आली? तर साऊथला येईल. हे साऊथला. आता परत काय केलंय? ती टर्न 90 डिग्री इन क्लॉकवाईज डायरेक्शन. परत काय केलेलं आहे? क्लॉकवाईज. आपण बघितलं होतं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. क्लॉकवाईज कशी असेल? ती काय झाली आपली? क्लॉकवाईज. आणि अँटी क्लॉकवाईज कोणती झाली? ही अँटी क्लॉकवाईज. बरोबर. आता क्लॉकवाईज ही झाली तर 90 डिग्री मध्ये ती टर्न झालेली आहे.
आता तिचा चेहरा तर इथे आहे, क्लॉकवाईज म्हणजे ती अशी फिरेल, बरोबर ना. ही डायरेक्शन झाली. तर 90 डिग्री म्हणजे ती या दिशेला अशी जाईल, 90 डिग्री अशी जाईल. म्हणजे आता पुढे काय विचारलं त्याने, इन विच डायरेक्शन गोईंग नाव. मग आपलं कोणतं आन्सर असेल, वेस्ट. सी इज गोइंग नाव इन वेस्ट डायरेक्शन. सी इज गोइंग नाव इन वेस्ट डायरेक्शन. गोइंग नाव इन वेस्ट डायरेक्शन. गेले निवडून. Vandana is going northward. She turns right. Vandana is going northward. She turns right, moves some distance, and again turns to her right. After moving some distance, she turns to her left. Okay, goes forward and again turns to her left. In which direction now is Vandana going? पहिल्यांदा ओरिजिन पोझिशन आपण. आता याच्यामध्ये एक बघा, एक काम करायचं, त्यावेळेस मी एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करत असाल, तुम्ही एखादं पहिली इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आता समजा इथे दिलेलं आहे वंदना इज गोइंग नॉर्थ वर्ड, मग तुम्ही काय करणार, इथं नॉर्थला म्हणजे इथे जाणार, बरोबर. बरोबर. त्याचबरोबर काय करायचं, इथे काय रेश मारले की इथे एक रेश मारायची, जेणेकरून आपण ह्या पोझिशन पर्यंत आलेलो आहे. कारण की हे एक्झाम्पल सिम्पल असतात, याच्यामध्ये मिस्टेक काय होऊ शकते फक्त, की एखादी इन्फॉर्मेशन तुम्ही मिस करू शकता किंवा रिपीट करू शकता. आता इथे आलो आपण, नॉर्थ कडे आलो, ती टर्न राईट. आता राईटला म्हणलं होतं ती कुठे असेल, तिचा चेहरा कुठे आहे, नॉर्थ कडे, मग राईट दिशा ही आल्या, ती टर्न टू द राईट. ओके, इथे आला लगेच. परत काय होईल, मूव सम डिस्टन्स अँड अगेन टर्न टू हर राईट. आता परत एकदा राईटला, आता ती कोणते बघते, ईस्ट कडे बघते, म्हणजे राईट कोणती आली, साऊथ कडे. काही आफ्टर मुव्हिंग सम डिस्टन्स ती टर्न्स टू हर लेफ्ट. आता तिचा चेहरा कुठे आहे, साऊथ कडे बघते, फेस जो आहे ती साऊथ दिशेला चालत चाललेले आहे. लेफ्ट कोणते असेल, ईस्ट कडे. ओके, गोज फॉरवर्ड अँड अगेन टर्न टू हर लेफ्ट. आता पुढे जाऊन परत काय केलं तिनं, तिच्या लेफ्टला गेलेले आहे. आता इथे लक्षात ठेवायचं, ती कुठे आहे, ईस्टकडे तिचा चेहरा आहे. परत एकदा ती काय करते, लेफ्टला वळते, मग लेफ्टला म्हणल्यावरती परत वरच्या साईडला जाईल ना. तर ते काय विचारलंय, विच डायरेक्शन वंदना इज नाव गोईंग. तर ही डायरेक्शन कोणती असेल, नॉर्थ डायरेक्शनला जाईल ना. वंदना इज गोईंग इन नॉर्थ डायरेक्शन. नॉर्थ डायरेक्शन. वंदना इज गोईंग नॉर्थ डायरेक्शन.
फक्त ही सवय लावून घ्या की एखादी इन्फॉर्मेशन हे केली त्याच्या खाली अंडरलाईन करायची. कारण की जर अंडरलाईन नाही केलं एक्झाम मध्ये प्रेशर असतं, कधी कधी आपण ते चुकून रिपीट किंवा एखादी डायरेक्शन मिस करू शकतो. सिंपल असतात हे हातचे मार्क असतात. गेले एवढे 1-2 मिनिटात. काय म्हणलेलं? A man walks 6 kilometers south, turns left and walks 4 kilometers. Again turns left and walks 5 kilometers. Which direction is he facing now? आता आपल्याला डिस्टन्स दिले. A man walks 6 kilometers south. 6 kilometers साऊथ आला. टर्न्स लेफ्ट. आता लेफ्ट केलं, टर्न केला म्हणजे तो कोणत्या डायरेक्शनला जाईल. अँड वॉक्स 4 किलोमीटर. किती चाललेलं? 4 किलोमीटर. आता इथे एक काळजी घ्यायची. ज्यावेळेस तुम्हाला डिस्टन्स दिलेला असेल त्यावेळेस हे 6 किलोमीटर पेक्षा 4 किलोमीटर लहानच दाखवलं पाहिजे. म्हणजे ते डिस्टन्स तुम्ही प्रोपोर्शनेट ठेवायचं. तर डिस्टन्सचं जर तुम्ही 6 किलोमीटर छोटं काढलं, समजा 6 किलोमीटर छोटं आणि 4 किलोमीटर असं मोठं काढलं, तर ते परत पुढं चुकून जायला येतात. त्याच्यामुळे ते प्रोपोर्शनेट ठेवायचं. अगेन टर्न्स लेफ्ट अँड वॉक्स 5 किलोमीटर. अगेन टर्न्स लेफ्ट म्हणजे परत लेफ्ट कडे, म्हणजे इथं किती 5 किलोमीटर. ते किती आलं? 5 किलोमीटर. विच डायरेक्शन इज ही फेसिंग नाव? तर आपलं काय असणार आहे सर? नॉर्थ डायरेक्शन. नॉर्थ डायरेक्शन ही इज फेसिंग नाव. नॉर्थ डायरेक्शन.
and started walking west, he turned right, then turn, then right again, and finally turned left. Towards which direction was he walking now? Walking west. पर्यंत तो कुठं west कडे चालला. Walking west. He turned right. Right कडे turn झाला. म्हणजे इथून चालू. Then right again. परत एकदा right कडे. And finally turned left. आता परत कुठं लेफ्ट कडे. तर परत बी आन्सर काय येईल आपलं नॉर्थ डायरेक्शन. नॉर्थ डायरेक्शनला तो जाईल. Q goes 4 kilometers straight from his school. He turns to his right. He turns to his right and walks 3 kilometers. He again moves 2 kilometers after turning right to reach his house. If his house is located in southeast from his school, then in which direction she started moving initially from his school. आता बघा हे उलट दिलेलं आहे क्वेश्चन. ते आपल्याला काय दिलेलं आहे शिव पहिल्यांदा त्याच्या स्कूल पासून स्ट्रेट गेला त्याच्यानंतर तो त्याच्या राईटला वळला परत काय 2 किलोमीटर त्याच्या परत राईटला वळून शेवटी काय दिले आपल्याला की त्याचं घर जे आहे तर ते कोणत्या दिशेला पाहिजे साऊथ ईस्ट डायरेक्शनला त्याच्या स्कूल पासून पाहिजे. म्हणजे तुमचं जी फायनल जी डायरेक्शन असेल म्हणजे तुमचं कसं आलं पाहिजे इथं इथं जर तुम्ही स्कूल घेतलं स्कूल साऊथ ईस्ट कोणते आली ही डायरेक्शन आली तर इथं त्याचं होम पाहिजे बरोबर. म्हणजे तो ह्या तुमची पोझिशन किंवा डायग्राम अशी आली पाहिजे की तो ह्याच डायरेक्शन असला पाहिजे म्हणजे त्याचं फुल हे होम इज लोकेटेड हा बरोबर आहे. तर पहिल्यांदा आपण एक अज्युम करू. आता तो समजा आपण त्याला जर आपण म्हणलं वेस्टला गेला पहिल्यांदा वेस्टला गेला किती 4 किलोमीटर तर हे किती आलं 4 किलोमीटर. ही टर्न्स टू हिज राईट म्हणजे परत राईट कडे वळाला ओके राईट कडे वळाला किती अँड वॉक्स 3 किलोमीटर. ही अगेन मूव्स 2 किलोमीटर आफ्टर टर्निंग राईट राईट म्हणजे आला 2 किलोमीटर ओके अँड टू रिच हाऊस म्हणजे इथे त्याचा हाऊस आहे तर ती आपल्याला तो ईस्टकडे जाऊ शकत नाही. म्हणजे आता परत काय करू आपण त्याची पहिल्यांदा जी इनिशियल मुवमेंट डायरेक्शन असेल ती वेस्ट घेऊ म्हणजे तो कुठे गेला वेस्टकडे किती 4 किलोमीटर बरोबर. परत काय केलंय त्यानं ही टर्न्स टू हिज राईट आता राईटकडे केला म्हणजे
इथे आलं, इथे किती आला 3 किलोमीटर आला, बरोबर. अँड ऑक्स 3 किलोमीटर, ही अगेन मूव्स 2 किलोमीटर आफ्टर टर्निंग टू हिज राईट. आता परत राईटला म्हणलं कुठे जाते, 2 किलोमीटर. आता इथे मग त्याचं घर आलं, झालं का पोझिशन बरोबर, पूल इकडे आलं आणि होम इथे आलं. म्हणजे त्याची इनिशियल मुवमेंट कोणती असेल, तर तो ईस्ट डायरेक्शनला. ओके, ही स्टार्टेड मूविंग इनिशियली इन वेस्ट ईस्ट डायरेक्शन, ईस्ट डायरेक्शन. ओके, क्वेश्चन बघा पुढचं काय. इफ साऊथ वेस्ट बिकम्स नॉर्थ, देन व्हॉट विल नॉर्थ ईस्ट बी. जर साऊथ वेस्ट जर तुमचं नॉर्थ असेल, तर नॉर्थ ईस्ट काय असेल. आता पहिल्यांदा डायग्राम काढतो. पहिल्यांदाच बघितलं होतं आपण डायरेक्शन सगळ्या, प्राइम डायरेक्शन आणि सबऑर्डिनेट डायरेक्शन दोन्ही बघितलं होतं. नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट, नॉर्थ ईस्ट साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट नॉर्थ वेस्ट, बरोबर. हे बघितलं. इफ साऊथ वेस्ट बिकम्स अ नॉर्थ, साऊथ वेस्ट कोणता आहे बघा इथे. साऊथ वेस्ट जर तुमचं नॉर्थ असेल, म्हणजे हे काय होते तुमचं नॉर्थ. तर विचारलंय काय, देन व्हॉट विल नॉर्थ, नॉर्थ काय असेल. तर नॉर्थच्या अपोजिट डायरेक्शन ही कोणती झाली, नॉर्थ ईस्ट झाली. म्हणजे हे काय असणार आहे तुमचं साऊथ.
आन्सर काय असणार आहे तुमचं? साऊथ. फक्त ही कसं लँग्वेज समजायला पाहिजे होती, तर या क्वेश्चन मध्ये काहीच नव्हतं. At a sunrise, Amit and Deepak are having a conversation standing in front of each other. बघा आता ही सनराइज अँड सनसेटचा क्वेश्चन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणलं की अमित अँड दीपक हॅव्हिंग कॉन्व्हर्सेशन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ इच अदर. म्हणजे सूर्योदयाच्या वेळेस दोघ जण कॉन्व्हर्सेशन करतात एकामेकाच्या समोर उभे राहून. द शॅडो ऑफ दीपक इज फ्रॉम टुवर्ड्स द राईट हँड ऑफ अमित. दीपकची शॅडो ही अमितच्या राईट हँडला आहे. विच डायरेक्शन इज दीपक फेसिंग. तर दीपक कोणत्या दिशेला फेस करतो हे करायचं. पहिल्यांदा आपण हे समजून घ्या की कॉन्व्हर्सेशन स्टँडिंग इन फ्रंट ऑफ इच अदर पण कधी ॲट अ सनराईज. म्हणजे तुमचा सूर्य इथं आला पाहिजे. हा काय झाला आपला सन. मग काय करायचं, दोन हायपोथेटिकल पर्सन ड्रॉ करू शकतो तुम्ही. ओके. आता मी मगाशी सांगितलं ज्यावेळेस मॉर्निंग असेल त्यावेळेस त्यांची सावली कुठे जाईल, त्या दिशेला जाईल. बरोबर ना. सूर्याच्या अपोजिट डायरेक्शनला पण सावली येते. आता पुढचं बॉस स्टेटमेंट काय म्हणजे शॅडो ऑफ दीपक इज फॉर्म टुवर्ड्स द राईट हँड ऑफ अमित. तर याच्यामध्ये शॅडोच्या डायरेक्शनला राईट हँड कोणाचा असेल हे पहिल्यांदा फाइंड आउट करायचं. आता राईट हँड बघा, हा जो पर्सन आहे तो कुठं बघतोय, साऊथला. तर त्याचा राईट हँड कोणता झाला, शॅडोच्या साईड. हे हा याचा राईट हँड झाला, राईट साईडला. तर दीपकची दोघांची शॅडो एकाच दिशेला होती. द शॅडो ऑफ दीपक इज फॉर्म टुवर्ड्स द राईट हँड ऑफ अमित. तर राईट हँड हा झाला म्हणलं, हा कोण असेल, अमित असेल. मग हा कोण राहिला, दीपक. मग दीपक कोणत्या डायरेक्शनला फेस करतोय, नॉर्थ डायरेक्शन असेल ना, कारण हे दोघं एकमेकांकडे फेस टू फेस असं कॉन्व्हर्सेशन चालू आहे. म्हणजे दीपक इज फेसिंग टुवर्ड्स नॉर्थ डायरेक्शन. याचं काय असणार आपलं, दीपक इज फेसिंग टुवर्ड्स नॉर्थ डायरेक्शन. टुवर्ड्स नॉर्थ डायरेक्शन. गेली
one evening for sunset, when Raman and Arjun were talking to each other face to face, if Raman's shadow was exactly to his left side, which direction was Arjun? आता इव्हिनिंगचं दिलेलं आहे आपण सण इथे काढणार हा पहिला पर्सन इथे दुसरा पर्सन इथे शॅडो इथे झाला ओके आता ते काय म्हणतात की इफ रमन शॅडो शॅडो वॉज एक्झॅक्टली टू हिज लेफ्ट साईड त्याच्या लेफ्ट साईडला असेल म्हणजे ही डायरेक्ट लेफ्ट होईल ना कारण हा कुठे बघतोय साऊथला बघतोय खाली म्हणजे ही डायरेक्ट कुठे त्याची लेफ्ट झाली तर हा कोण झाला रमन आणि हा कोण झाला मग रमन झाल्यावरती दुसरा अर्जुन असेल कारण की रमनची शॅडो एक्झॅक्टली त्याच्याच लेफ्ट साईडला जाते हा कोण झाला रमन अर्जुन मग अर्जुन कोणत्या दिशेला फेस करतोय नॉर्थ अर्जुन इज फेसिंग टुवर्ड नॉर्थ गेले The time on the watch is 9:50 and the hour end points towards west. The direction of minute hand. यात आपल्याला एक घड्याळ दिलेलं आहे तर घड्याळामध्ये काय म्हणतात की 9:15 वाजलेलं आहे घड्याळामध्ये काय केलेलं 9:15 वाजले 9:15 वाजलेलं म्हणजे कसं असेल पहिल्यांदा आपण 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 बरोबर 9:15 कुठे असतील आपल्याला तास काटा आपला इथे असेल आणि मिनिट काटा कुठे असेल इथे बरोबर ते काय म्हणतात की अवर अँड पॉइंट्स टुवर्ड द वेस्ट बरोबर तास काटा हा वेस्ट डायरेक्शन तर मिनिट हँड काटा कुठे असेल तर डायरेक्शन मिनिट हँड ईस्टकडे असेल आन्सर काय असेल आपलं क्वेश्चन जरी सिंपल असेल तरी तुम्हाला एक फॅमिलिटी येऊन जाईल की बाबा हा अशा पद्धतीने क्वेश्चन येऊ शकतो जर त्यांनी जर असं जर विचारलं असतं की 4:15 वाजलेले आहेत
तर मग आपण कसं काढलं असतं 4 ते आणि हे असं. त्याच्यावर ही डायरेक्शन कोणती झाली असती साऊथ ईस्ट आणि ही ईस्ट किंवा त्याच्या अपोजिट पण होईल. A clock is so placed that 12 noon at 12 noon its minute hand points towards northeast. In which direction does the hour hand points at 1:30 p.m. समजा तुमचं क्लॉक आहे हे 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. काय केलेलं आहे 12 म्हणल्यावरती हे घड्याळ आतच असेल तर पॉइंट्स टुवर्ड्स नॉर्थ ईस्ट. नॉर्थ ईस्ट बरोबर. आता ते काय म्हणतात की 12 नॉर्थ ईस्ट आहेत तर मग दीडला किती असेल तुमचं 1:30 वाजता बघा आपलं काय किती असते नॉर्थ साऊथ ईस्ट नॉर्थ ईस्ट आणि ही ईस्ट. तर ह्या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे 3चा म्हणजे इथे 12 असेल तर इथे किती 3 इथे किती 1.5 दीड इथून पुढे जर दीड शिफ्ट झालं तुम्ही नॉर्थ ईस्ट पासून दीड पुढे शिफ्ट झाली कोणती येते ईस्ट डायरेक्शन म्हणजे 1:30 वाजता कोणती असेल ईस्ट डायरेक्शन. ईस्ट डायरेक्शन गेले